मी विचार करत होतो की ह्या वीकेंडला आपण ट्रेकिंगला जाण्याचा प्लॅन करू शकतो. तिथलं वातावरण खूप छान असतं म्हणे हल्ली. नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टने तयार केलेल्या या खास माहिती सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. इथं आपण काय करतो तर मोठ्यात मोठ्या अगदी किचकट वाटणाऱ्या योजनांनाही कसं सोप्या सहज समजतील अशा टप्प्यांमध्ये मांडायचं हे पाहतो. तर आज आपल्यासमोर एक प्रोजेक्ट आहे. बघा, या ऑफिस लेआउटसाठी आपल्याला संपूर्ण इलेक्ट्रिकल वायरिंगचं नियोजन करायचं आहे. आता हे दिसायला कदाचित सोपं वाटेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या. यातली अचूकता खूप म्हणजे खूप महत्वाची आहे. चला तर मग लागूया कामाला. तर मग आपली पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी ती आहे लोडचा अंदाज घेणं. म्हणजे बघा, आपण बाजारात जाऊन कोणतीही तार विकत आणण्याआधी आपल्याला हे तर कळायला हवं ना की या ऑफिसला विजेची नेमकी गरज किती असणार आहे. म्हणूनच पहिला प्रश्न आपला समोर येतो की या ऑफिसला नक्की किती पॉवरची आवश्यकता असेल. बरं, या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी ना आपण एक काम करूया. प्रत्येक उपकरणाची गरज किती आहे ते पाहू. आपल्याकडे काय काय आहे? 2 दिवे आहेत, जे मिळून घेतील 80 वॅट. ठीक आहे. एक सिलिंग फॅन आहे, तो घेईल 60 वॅट. आणि एक सॉकेट आउटलेट, त्यासाठी आपण साधारण 100 वॅट गृहीत धरू. मग या सगळ्याची बेरीज केली तर किती झाली? बरोबर 240 वॅट. ठीक आहे, मग हे 240 वॅट आपल्याला कळले, पण याचा नेमका अर्थ काय? तर बघा, हा जो एकूण लोड आहे ना, तो आपल्याला योग्य जाडीची तार निवडायला मदत करतो. आपल्या या केसमध्ये 240 वॅट लोडसाठी आपल्याला जवळपास 1.25 अँपिअर करंटची गरज लागेल. आता अँपिअर म्हणजे काय? तर सोप्या भाषेत विजेच्या प्रवाहाचा वेग समजा. आणि हो, हा आकडा आपल्याला योग्य सर्किट प्रोटेक्शन निवडण्यासाठी प्रचंड महत्वाचा आहे. चला, म्हणजे किती वीज लागेल हे आता आपल्याला कळालंय. आता पुढची पायरी, ती म्हणजे वायरिंगचा मार्ग निश्चित करणं. दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ही वीज नेमकी कुठून जाणार आहे याचा एक नकाशाच आपल्याला तयार करायचा आहे. त्यासाठी आपण पुन्हा एकदा ऑफिसच्या लेआउटकडे बघूया. आपलं आत्ताचं काम काय आहे? तर या लेआउटनुसार वायरिंगसाठी लागणाऱ्या एकूण कॉन्ड्यूट पाईपची लांबी मोजणं. कारण वीज प्रवाह जो आहे तो याच पाईपमधून अगदी सुरक्षितपणे वाहून नेला जाणार आहे. हे मोजमाप आपण अगदी सोप्या टप्प्यांमध्ये करूया. चला, सगळ्यात पहिलं भिंतीवरची मुख्य वायरिंग, ती आहे 8 मीटर. त्यानंतर दुसरं म्हणजे स्विच आणि आउटलेट्सपर्यंत जाणारे छोटे छोटे भाग, ते आहेत 3 मीटर. म्हणजे या दोघांची बेरीज किती झाली? 11 मीटर. पण थांबा, कामाच्या वेळी कधीकधी काही गोष्टी कमी जास्त होऊ शकतात, बरोबर? म्हणून आपण काय करूया, 10% अतिरिक्त म्हणजे टॉलरन्स ठेवूया. आणि आता आपल्याला एकूण लांबी मिळाली आहे 12.1 मीटर. तर याचा अर्थ या प्रोजेक्टसाठी आपल्याला अंदाजे 12.1 मीटर लांबीच्या कॉन्ड्युइट पाईपची गरज लागणार आहे. पाहिलंत, अचूक नियोजनामुळे आपल्याला एक अगदी पक्का आकडा मिळाला आहे. बरं, आपलं सगळं आकडेमोड आता पूर्ण झालंय. आता येते तिसरी आणि शेवटची पायरी, साहित्यांची यादी तयार करणं, किंवा आपण आपल्या सोप्या भाषेत म्हणू शकतो की आपली शॉपिंग लिस्ट बनवण्याची वेळ आली आहे. चला तर मग या यादीतल्या काही महत्त्वाच्या वस्तूंवर एक नजर टाकूया. आपल्याला साधारण 12 मीटर पीव्हीसी कंड्यूट पाईप लागेल. त्यानंतर 46 मीटर पीव्हीसी इन्सुलेटेड कॉपर वायर लागेल. 6 अँपिअरचे स्विच लागतील. एक लाकडी बोर्ड लागेल आणि एक फॅन रेग्युलेटर. अर्थात ही फक्त काही प्रमुख उदाहरणं आहेत, यादी यापेक्षा मोठी आहे. आणि ही बघा, ही आहे आपली संपूर्ण यादी. यात मुख्य तारेपासून ते अगदी शेवटच्या स्विचपर्यंत प्रत्येक लहान सहान गोष्टीचा समावेश आहे. खरं सांगायचं तर योग्य नियोजनाचा हाच तर खरा फायदा असतो, नाही का? ऐनवेळी कोणतीही धावपळ उडत नाही. ठीक आहे, आतापर्यंत आपण बोललो ते एका छोट्या ऑफिसबद्दल. पण विचार करा, जेव्हा विजेची गरज खूप जास्त असते तेव्हा काय होतं? तेव्हा आपल्याला पुढच्या लेवलला जावं लागतं, आणि तो टप्पा आहे 3 फेज वायरिंगचा. आता या दोन्हींमध्ये एक मोठा फरक आहे, तो समजून घेऊया. सिंगल फेज वायरिंग जी आपल्या घरातल्या छोट्या मोठ्या उपकरणांसाठी अगदी पुरेशी असते. पण या उलट 3 फेज वायरिंग ही मोठ्या फॅक्टरी किंवा शॉपिंग मॉलमध्ये वापरली जाते. का? कारण तिथे एकाच वेळी अनेक अवजड मशीन्स चालवायच्या असतात. आणि 3 फेजमुळे त्यांना जास्त आणि अगदी स्थिर वीज पुरवठा मिळतो. जसं की आपण या डायग्रॅममध्ये पाहू शकतो, 3 फेज सिस्टीममध्ये हे जे हिशोब आहेत ना, ते थोडे अधिक गुंतागुंतीचे होतात. म्हणजे कॉन्ड्युएट रन किती लांब असेल, केबल कोणती निवडायची आणि एकूणच डिझाईन, हे सगळं खूप जास्त काळजीपूर्वक करावं लागतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या,
मूळ तत्व मात्र तीच राहतात. तर मग या संपूर्ण चर्चेमधून आपल्याला काय शिकायला मिळालं? कोणतंही यशस्वी प्रोजेक्ट घ्या, त्याच्यामागे खूप महत्वाचं सूत्र दडलेलं असतं. आणि ते सूत्र आहे हे 3 टप्प्यांचं सोपं नियोजन. पहिलं, लोडचा अंदाज घ्या, म्हणजेच आपली गरज का आहे हे समजून घ्या. दुसरं, मार्गाचा नकाशा बनवा, म्हणजेच काम कुठे करायचं आहे हे ठरवा. आणि तिसरं, साहित्याची यादी करा, म्हणजे ते काम कशाने करायचे हे निश्चित करा. का, कुठे आणि कशाने. सोपं आहे ना? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. अचूक अंदाज हाच सुरक्षित, कार्यक्षम आणि किफायतशीर इलेक्ट्रिकल कामाचा पाया आहे. सुरुवातीला केलेली ही थोडीशी मेहनत भविष्यातला खूप मोठा त्रास आणि नाहक खर्च वाचवते. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. फक्त वायरिंगचं नाही, तर हे 3 टप्प्यांचं सोपं सूत्र, गरज ओळखा, मार्ग ठरवा आणि साहित्य गोळा करा. आपल्या रोजच्या आयुष्यातल्या दुसऱ्या कुठल्या मोठ्या प्रोजेक्टला जास्त सोपं आणि यशस्वी बनवू शकतं, यावर नक्की विचार करा.